वाजणार काय नाही, आता फक्त वेळ दाखवणार माणसं. पण इथं साहेबांचे 4 कारखाने असून तिकडे साहेबांनी एकही कोरोना सेंटर उभा केलं नाही. आमदारकी आली की इस्लामपुरात विकास म्हणजे हेच की संस्था काढणे आणि कामगार वर्ग, त्यांचा आतापर्यंत राजकारणात कामगाराचाच एक जास्त मोलाचा वाटा आहे त्यासनी. मैदानात 2 पैलवान असणारच की, तर मग तुमच्या डोक्यात आमदारकी गेली असं आम्हाला वाटतं. तुम्हाला जनतेचं काही पडलेलं नाही, कार्यकर्ते हे तुमचं मायाजाळ झालेलं आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. महाराष्ट्र विधानसभेचे पडघम वाजत आहेत. रणसंग्राम सुरू आहे विधानसभेचा. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये संघर्ष सुरू आहे. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये हा संघर्ष सुरू आहे. आणि कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा हा तर सहकाराचं एक माहेरघर म्हणून ओळखलं जातं. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी आहे. सहकाराने परिपूर्ण असे हे 2 जिल्हे आहेत, कोल्हापूर, सांगली, सातारा. पश्चिम महाराष्ट्रातले महत्त्वाचे 2 जिल्हे समजले जातात. सांगली जिल्ह्यामधल्या इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. गांधी चौकामध्ये मी आहे इस्लामपूर शहराच्या. इथेही काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे तुमचा. इथं मातब्बर नेते म्हणून गेली 35 वर्षे जयंत पाटील साहेब प्रतिनिधित्व करतात मतदारसंघाचं. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी निशिकांतदादा भोसले पाटील यांनी हातामध्ये घड्याळ बांधलेलं आहे. तुतारी विरुद्ध घड्याळ असा संघर्ष आहे. काय वाटते मतदारांच्या मनात नेमकं काय आहे? इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघातील नागरिक म्हणून व या इस्लामपूरमधील डॉक्टर म्हणून मला थोडंसं. आपण डॉक्टर आहात? हो, मी डॉक्टर राहुल नाकील. मला त्याबद्दल थोडं बोलायचं होतं. तर आता इथं त्यांचं निशिकांतदादांचं असणारं जे आयुर्वेदिक कॉलेज आहे, गेली 23 वर्ष झालं, गेली 7-8 वर्ष झालं प्रकाश मेडिकल कॉलेज आहे त्यांचं. त्याच्या माध्यमातून आम्ही इथं बघतोय की सलग त्यांचे कॅम्प सुरू असतात. एका वर्षाच्या 365 दिवसांमध्ये 200पेक्षा जास्त कॅम्प होत असतात. आणि दादांचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ज्या सरकारी योजना आहेत, महात्मा फुले आरोग्य योजना असो किंवा पंतप्रधान जन आरोग्य योजना असो, ह्याच्याबरोबरच फक्त मतदारसंघाचा विचार न करता कर्नाटकची जी अटल बिहारी वाजपेयी योजना आहे ती सुद्धा योजना इथं चालू आहे. कर्नाटकातले नागरिकांपर्यंत कॅम्प घेतले जातात, त्यांना लाभ मिळतो तो. आणि याच्याबरोबर जी लोक कुठल्याही योजनेत बसत नाहीत, म्हणजे त्या रेशन कार्ड आणि आपल्या उत्पन्नानुसार ती योजना असतात गरिबांसाठी, तर जे मध्यमवर्गीय किंवा त्याच्या वरच्या स्तरातले ते जर कुठं बसत नसतील तर निशिकांतदादांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने एक योजना केलेली आहे, प्रकाश आरोग्य योजना. त्याच्यामध्ये ते पूर्ण बसवतात आणि पूर्णपणे मोफत करतात. तुम्हाला पटणार नाही सांगितल्यानंतर. ही योजना कुठं कार्यान्वित आहे? कुठल्या म्हणजे हा उरण इस्लामपूर आणि वाळवा विधान मतदारसंघाच्या 56 गावांसाठी नाही आहे, तर कुठलाही माणूस असून देत त्यांना आधार कार्ड घेऊन यायचं आणि जो एलिजिबल होतो त्याला पूर्णपणे मोफत केलं जातं. अगदी माझ्या एका पेशंटचा 55,000 रुपये ऑपरेशनचा खर्च सांगितलेला होता. हर्निया रिपेअर करायचं होतं मेशसह, तर तिथं फक्त 5,000 रुपयाच्या औषधामध्ये झालेलं होतं. त्याच्यावर बरंच CT स्कॅन, MRI सारख्या ज्या सुविधा आहेत की ज्याला 4,000 8,000 इतका खर्च येतो त्यासुद्धा पूर्ण मोफत केल्या जातात. आणि त्याच्याबरोबर अजून एक त्यांनी लाडकी बहीण योजना जी प्रसिद्ध झालेली आहे, त्याच्याबरोबरच निशिकांतदादा लाडकी बहीण आरोग्य योजना म्हणून सुरू केलेली आहे. कुठल्याही मतदारसंघाबद्दल त्यांचं नाही हेतू, कारण ते स्वतः साध्या घरातून आलेले आहे. महिलांसाठीची योजना आहे आरोग्याबद्दल. निशिकांतदादा महिला आरोग्य योजना नावाची आहे, सामान्य महिलांसाठी की ज्यांना कुठे अगदी बऱ्याच वेळा त्यांचं रेशन कार्ड पण नसतं, त्यांनासुद्धा ही पूर्ण योजना त्याच्या मार्फत ते काम करत असतात आणि अगदी पूर्णपणे मोफत त्यांच्याकडून काम केलं जातं. गेल्या 3 वर्षापूर्वी ते स्वतः नगराध्यक्ष असताना कोविडच्या दरम्यान किती काम केलं हे सगळ्या जनतेनं बघितलेलंच आहे. आणि आता तर पूर्णपणे मोफत उपचार तिथं त्या प्रकाश मेडिकल कॉलेजमध्ये आणि इकडच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये पण त्यांच्यामार्फत सुरू आहेत. म्हणजे हा फार मोठा वसा त्यांनी तो घेतलेला आहे. आणि दादा नेहमी असं म्हणत असतात की मी सामान्य घरातून आलो, मी MSCBमध्ये क्लार्क होतो आणि त्या गरिबीची जाणीव माहिती आहे त्यांना, गरीब लोकांच्या व्यथा माहिती आहेत, आरोग्याबद्दलच्या महागडी सगळी ही. तुम्हाला थोडंसं थांबवतो आणि एक प्रश्न विचारतो. निशिकांतदादा भोसले पाटील यांच्या आरोग्य संदर्भातल्या कामाबद्दल तुम्ही आता सांगितलं. दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार जे आहेत जयंत पाटील साहेब आहेत, मातब्बर आहेत, आपण मान्यच केली पाहिजे. 35 वर्षांचा त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे, सहकारातला एक ते मोठं नाव आहे. तुम्ही या संघर्षाकडे कसं बघता? ही लढत होईल कशी? आता ही तुल्यबळ लढत आहे. सगळीकडे मीडिया पण सगळीकडं बातम्यांमध्ये पण बघतो ते, कारण निशिकांतदादांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा त्यांच्याविरुद्ध उभारलेले होते, तेव्हा मतांचं ध्रुवीकरण झालेलं होतं. आता महायुतीतले सगळे घटक एकत्र आलेले आहेत. नायकोडी जे आहेत, वैभव नायकोडी म्हणजे वैभव नायकोडींचे पुतणे आहेत ते, गौरव नायकोडी, की जे मागच्या वेळी युतीकडून उमेदवार होते आणि दादा हे अपक्ष होते. आता स्वतः गौरव नायकोडी सुद्धा प्रचार करत असतात आणि सगळे घटक त्यांच्या बरोबर ते एकत्र आलेले आहेत. म्हणजे सगळे जे वेगवेगळे पक्षांचे आहेत, म्हणजे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट तर आहेच, भाजप आहे,
शिवसेना आहे आणि रयत संघटना आहे सदाभाऊ खोते यांची, हे सगळे घटक एकत्र आलेले आहेत आणि पहिल्यांदाच एकाच एक आणि इतकी तुल्यबळ लढत होते. त्यामुळे इथं काटेकी टक्कर आहे आणि दादांचाच विजय होईल असं मला वाटतं. दादांचाच विजय होईल, काटेकी टक्कर आहे असं त्यांना वाटतं. या ठिकाणी अजून एक नागरिक आहेत इस्लामपूर शहर. आपण इस्लामपूरचे? हो. मला सांगा, तुम्ही राजकारण बघताय सगळं, तुमच्या लक्षात आलं असेल की सध्या राजकारणाचा रणसिंग फार तीव्रतेने पेटलेला आहे, फुंकलं गेलेलं आहे. तुतारी आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला घड्याळ आहे. इस्लामपूरकरांच्या मनात नेमकं काय आहे? मला तर या राजकीय ज्या तुम्ही जे बोलला, जे पेटले सगळं, त्यावरून तर सर्वसामान्य नागरिक आता आपल्या इस्लामपूर शहर असेल, तालुक्यातला असेल, तर त्या सर्वसामान्य युवकांना, नागरिकांना यावेळी बदल अपेक्षित आहे. आणि जे महायुतीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, जे तुम्ही आता बोलत चर्चा मी ऐकत होत मागाशी, घड्याळ चिन्हावर उभे असलेले, ते निष्कांत दादा या ठिकाणी यावेळी 100% परिवर्तन करून करत होते. दादा यावेळी परिवर्तन होईल असं वाटतं? 100% होईल. पण दुसऱ्या बाजूला जयंत पाटील साहेब पण आहेत आणि ते ही मातब्बर आहेत, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्ही? नाही, ते गेली 35 वर्ष आमदार आहेत, मातब्बर आहेत. त्यांनी आतापर्यंत आमदारकी भोगलेली आहे आणि त्यांचं समयामागे त्यांनी निवडणूक लढवून जिंकलेले आहेत. मागच्या वर्षी पण दादा उभे होते, पण दादा अपक्ष होते आणि गौरव नायकोड या ठिकाणी महायुतीकडून होते. मागच्या वेळी मतांचं ध्रुवीकरण झालं आणि दादांना काहीतरी 50,000 मतापर्यंत दादा पोचलेले आहेत. पण डिवायडेशन झाल्यामुळे दादांचा पराभव झाला. यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार निष्कांत दादा आहेत आणि दादांचं या वावा तालुक्यामध्ये काम चांगलं, आम्हाला तर दिसतंय चांगलं काम आहे आणि त्याचा नक्की फायदा निष्कांत दादा नवीन यावेळी 100%. मागच्या वेळी ध्रुवीकरणामुळे निष्कांत दादांचा पराभव झाला असं तुम्हाला म्हणायचं? 100%. कारण ध्रुवीकरणामुळे जी काही लोक म्हणजे कुठल्याही पक्षात नसतात, राष्ट्रवादी नसतात, भाजप नसती, जे सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी थांबला. दादांना तिकीट नाकारल्यामुळं सर्वसामान्य जनता जे अधिकृत उमेदवार त्यांच्या मागणी गेली. पण यावेळी असं होणार नाही. यावेळी एकाच एक लढत असल्यामुळे 100% निष्कांत दादांना मतदान होणार. एकाच एक लढत, एकात एक लढत गेल्या वेळी झाली नव्हती आणि त्यामुळं ध्रुवीकरण झालं असं तुम्हाला? ध्रुवीकरण झालेलं त्यावेळी. यावेळी एकाच एक लढत होणार आहे? होय, 100% एकाच एक लढत झालेलीच आता दादा आणि जयंत पाटील साहेबांच्यात. एकाच एक लढत झाली नाही म्हणून निष्कांत दादांचा गेल्या वेळी पराभव झाला. या मतदारसंघामध्ये मी बऱ्याच ठिकाणी ही प्रतिक्रिया ऐकली होती की एकाच एक लढत झाली नाही आणि बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की गौरव नायकवडी हे त्यावेळी तिसरे उमेदवार असल्यामुळं त्यांच्यामुळं मताचं विभाजन झालं होतं, ध्रुवीकरण झालं होतं. परंतु ते आता महायुतीत असल्यामुळं त्याचा परिणाम, अनुकूल परिणाम हा निष्कांत दादांच्या विजयात होणार आहे अशी या ठिकाणी मला प्रतिक्रिया दिली. खूप ठिकाणी ती सांगितलं. आपण सुद्धा याच मतदारसंघातले दिसता, ज्येष्ठ आहात आपण बऱ्याच निवडणुका बघितलेल्या आहेत. काय वाटतं या मतदारसंघातल्या मतदारांचा कौल कोणाकडे आहे? यंदा जरा कौल सामान्य माणसाचा तर घड्याळाकडे आहे. घड्याळाकडे दादाकडं 100% होणार आहे. का वाटतंय असं? आता काय विद्यमान आमदार आता 7 वेळा झालेले आहेत. लोकांचा रोष आहे की जरा काहीतरी बदल झाला पाहिजे, बदल हवा, बदलत आहे. आणि तिने 7 वर्ष टर्म केलेले आहे, 7 टर्म झालेत. तिने फक्त त्यांचं काय म्हणायचं, संस्थेचा व्यवसायच फक्त चालू ठेवला, फक्त संस्था काढणे, त्यांचा तेवढाच व्यापारच केला म्हणायचं थोडक्यात तिने. पण दुसऱ्या जनतेच्या फॅसिलिटी काय केल्या नाहीत तशा पाहिजे तशा. जयंत पाटील साहेबांनी गेल्या 35 वर्षामध्ये विकासाचं राजकारण केलं अशा प्रतिक्रिया आपल्याच इस्लामपूर शहरामध्ये मला मिळाल्या. तुम्हाला काय वाटतं? ठीक, विकास म्हणजे हेच की संस्था काढणे आणि कामगार वर्ग, त्यांचा आत्तापर्यंत राजकारणात कामगाराचाच एक जास्त मोलाचा वाटा आहे त्यासनी. आणि दुसरं म्हणजे आत्तापर्यंत 7 वेळाच्या ह्याच्यात का नाही की एखादा दुसरा उमेदवार उभा करणे आणि त्यात ध्रुवीकरण करणे, आपला निकाल लागून घेणे, आपला विजय करून घेणे, एवढं निश्चित करून घेणे एवढंच. यावेळी काय घड्याळाचे काटे फिरणार का तुतारी वाजणार? यंदा घड्याळच फिरणार आणि यंदा एकाच एक झाल्यामुळं जरा काटेकी टक्कर आहे. काटेकी टक्कर होणार. आणि यात आता तुम्ही इस्लामपूर फिरला असेल सगळीकडे, बघा तुम्ही आता 9 वर्ष अर्थमंत्री यांच्याकडे होतं. 9 वर्ष अर्थमंत्री म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं आर्थिक स्थिती यांच्याकडे. म्हणजे इस्लामपूर कसं झालं पाहिजे होतं? तुम्ही एक चौकात कुठल्या तुम्हाला सर्कल दिसणार नाही, एक काळात पिवळा दगड कुठं नाही, ड्रायव्हर्शन नाही, रस्ते एकदम छोटे छोटे. आता सगळं आमचं व्यापारपेठ चौकातली सगळी बाहेर हायवेला जायला लागली सगळी. त्यामुळं सगळ्या म्हटली सुधारणा म्हणजे काहीच नाही, फक्त यांनी संस्थाच फक्त चालवल्या आणि संस्थेच्या कामगारांच्या ह्याच्यावर त्यांचं राजकारण चालू आहे. आपल्या संस्थांचा विकास फक्त जयंत पाटलांनी करून घेतला आणि इस्लामपूर हे कसं व्हायला पाहिजे होतं, इस्लामपूरचा विकास खरंच चांगला व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. आणि त्याच्यामुळे यावेळी या मतदारसंघामध्ये घड्याळाचे काटे फिरणार अशी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. मी पुढे जाईन. या मतदारसंघामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत? घड्याळ की तुतारी
लोक काय म्हणतात हे मी समजून घेणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी आहे. या मतदारसंघात आपल्याला माहिती आहे की मी मगापासून फिरतोय, गांधी चौक परिसर आणि आझाद चौक परिसर वगैरे फिरतोय. इस्लामपुरातले महत्त्वाचे चौक आहेत. मी इथं आलेलो आहे. इथे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारा. नागरिक आहेत. काका नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथलेच का? इथलेच. बरं, काय वाटतंय तुम्हाला? निवडणुकीचं वारं सुरू आहे, काय सांगाल? वारं बदलणार. वारं बदलणार आहे 100%. निष्कांत भोसले पाटील 35,000 निवडून येणार. 35,000 लीड येणार. काय वाटतंय तुम्हाला एवढा विश्वास? साहेबांनी आता यात पण काही कामं केली नाही ती. जयंत पाटील साहेबांनी कामं केलेली नाही. काय नाही. एक कारखाना हे आहे, सर्व्हिस कोणाला लावलं नाहीत, काय नाही ते. नुसतं बगल बच्चांना जवळ केली त्यांनी. बगल बच्चांचा विकास केला असं म्हणायचं आहे. होय, बगल बच्चाचा. मग निशिकांत दादा काम करतील हे कशावरनं? 100% करणार. आपला खात्री आहे. खात्रीशीर तुम्ही बोलताय? 100%. पण जयंत पाटील साहेबांनी गेल्या 35 वर्षामध्ये ते एक मातब्बर नेते आहेत महाराष्ट्रातले. त्यांनी मतदारसंघाचा विकास केलेला आहे. आम्ही त्यांना मतदान देणार असंही काही लोकांनी सांगितलं शहरातल्या. तुम्हाला काय वाटते? आज विलास शिंदेना पाडलो कोणी, बापूंना पाडलं होतं किती वर्षापूर्वी. त्यावेळेला एवढी पाहून सांगितलं होतं अमुक आता पडणार. तसं आता यावेळेस उलटं बोलणार आहे. कमी 35,000 निष्कांत येणार निवडून. निशिकांत दादा येणार 100%. निशिकांत दादा निवडून येणार आणि त्याला इतिहास कारणीभूत आहे असं या इथे एक काका आहेत त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ आहेत, त्यांच्या मताचा आपण आदर राखूया. या मतदारसंघात मी पुढे जातोय. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी आहे. महाराष्ट्रातला अत्यंत चर्चेचा हॉटस्पॉट असलेला असा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एका बाजूला घड्याळ आहे, दुसऱ्या बाजूला तुतारी आहे. विद्यमान आमदार जयंत पाटील जी 35 वर्ष या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे हातामध्ये घड्याळ बांधून सज्ज आहेत निशिकांत दादा भोसले पाटील. हा संघर्ष कसा रंगणार आहे, लोकांना आपला भावी आमदार म्हणून कुणाला निवडायला आवडेल हे जाणून घ्यायला मी सध्या आलेलो आहे. इस्लामपूर शहरामध्ये मी सध्या आहे. गांधी चौक परिसरामध्ये मी सध्या आहे. लिपारे कॉर्नर म्हणून हा परिसर आहे, त्या परिसरामध्ये मी आहे. इथं विचारूया, इथे एक नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. माऊली ज्ञानेश्वर माऊलींचं त्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वारकरी दिसता आपण? हो, वारकरी आहात म्हणजे तुम्ही खरंच बोलणार. 100%. मला सांगा, या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांच्या कामावर खुश आहात का तुम्ही नागरिक? नाही. गेली 35 वर्ष इथं ते सत्ता करत आहेत. आता परवाच्या त्यांनी कुठली शिवस्वराज्य यात्रा काढली ती सांगता इस्लामपूरमध्ये झाली आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि महाराष्ट्रभर फिरणार आहे, ही सगळं तुम्हाला बघायचं आहे असं सांगितल्यानंतर आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता असा विचार करतो की जर तुम्ही कार्यकर्त्यांच्यावर सगळं विसंबून राहताय तर म्हणजे तुमच्या डोक्यात आमदारकी गेली असं आम्हाला वाटतं. तुम्हाला जनतेचं काही पडलेलं नाही. कार्यकर्ते हे तुमचं मायाजाळ झालेलं आहे, या मताचं आम्ही आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्या कामावर नाखुश आहे. दुसऱ्या बाजूला मग तुम्हाला पर्याय म्हणून कुणाला निवडा आवडेल? आता जर विद्यमान आमदारांच्यावर तुम्ही नाखुश आहात, काय पर्याय आहे तुमच्या डोक्यात? नाही, या बाबतीत आम्ही स्वतःला खूप नशिबान समजतो. कारण 1978 साली आष्ट्याला एकाच एक राजाराम बापूंबरोबर ज्यावेळी विलासराव शिंदेसाहेबांची लढत झाली त्यावेळी जसं काम करायला शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी मिळालं त्यासारखं काम आम्हाला करायला मिळतं. ह्यासाठी आम्ही आमचं अहमभाग्य समजतो की ज्या क्षणाची कळते असून आजपर्यंत आतुरतेने वाट बघू तो क्षण आज आमच्यासाठी आलेला आहे. त्यामुळे निश्चितच निशिकांत दादांच्या पाठीमागं उभं राहणं, त्यांना सर्व ती ताकद पुरवणं हे आम्ही अहमभाग्य समजतो आमचं. तुम्हाला भाग्य आहे असं वाटतं? 100%. पण मला सांगा, आपण जर फॅक्टवर बोलायचं झालं तर या मतदारसंघामध्ये जे जयंत पाटील साहेब आहेत विद्यमान आमदार, 35 वर्ष ते आमदार आहेत. नक्कीच मातब्बर नेते म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे. ही लढत कशी होणार आहे? आव्हान असणार आहे? कशी होणार आहे लढत? नाही, 100% आव्हान आहे. कारण 35 वर्ष ज्यावेळी माणूस काम करतो त्यावेळी त्याच्या विचाराची माणसंसुद्धा ह्या मतदारसंघात तयार झालेली आहेत. त्यांच्या वडिलांचं इथं थोडंफार चांगल्या पद्धतीनं काम आहे. लोकनेते म्हणतात त्यांच्या वडिलांना, त्यांचंसुद्धा काम आहे, त्याबद्दल आम्ही दुमत करत नाही. पण की एकाच माणसाला 35 वर्ष दिल्यानं तुम्हाला असं वाटतं, म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की बाबा विकास खुंटला आहे कुठेतरी. म्हणजे जो विकास इस्लामपूरचा व्हायला पाहिजे होता, जी इंडस्ट्री इथे यायला पाहिजे होती, रोजगार मिळायला पाहिजे होता, तो काय झालेला नाही आहे. आज कितीतरी वाळवा तालुक्यातले युवा बेरोजगार तरुण हे बाहेर आपल्या सातारमध्ये कामाला आहेत, पुण्यामध्ये कामाला आहेत. तर त्या माणसांना आपल्या गावामध्ये काम कधी मिळणार? बरोबर, म्हणजे तरुणांना बाहेर जावं लागतं रोजगारासाठी असं तुम्हाला? बरोबर, 100%. लिमिटेड रोजगाराची निर्मिती झाली नाही गेल्या काही वर्षांमध्ये? झाली की लिमिटेड झाली, पण त्यानंतर नवीन काहीतरी पाहिजे ना. एक कारखाना, एक दूध संघाचं आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आम्हाला माहीत होतं की 2 लाख लिटरचा कलेक्शनचा दूध संघ होता. आज त्याची अवस्था काय आहे? तो रोजगार कमी झाला ना. दूध संघाची क्षमता कमी झाल्यामुळे तो रोजगार कमी होणार ना. काय दूध संघ क्षमता कमी असताना रोजगार जास्त करेल आणि त्यांचा तोटा करून घेईल, साहजिक आहे. त्यामुळे रोजगाराची म्हणावी तशी निर्मिती झाली नाही झालेली. सूतगिरण्या त्या पण तशाच चालू केल्या, बंद झाल्या. अजून विकासाला खूप
चालना आहे इस्लामपूरमध्ये, तर त्यांनी म्हणजे 35 वर्षाचे झाले नाही तर आता आम्ही नवीन उमेदवाराला संधी देऊन तो विकास आम्हाला जो पाहिजे तो हक्कानं करून घ्यायचा. आम्हाला एक संधी सापडलेली आहे तर त्या संधी नक्कीच सोनं करू. निशिकांत रोजगार निर्मिती करतील का? 101%. ज्या माणसानं नुसत्या हॉस्पिटलच्या माध्यमातून 2,500-3,000 हजार माणसांना जर रोजगार दिला असेल तर 100% आम्ही त्यांच्या विजनवर खुश आहे. त्यांचं विजन आम्हाला क्लिअर आहे की बाबा त्या माणसाकडे विजनरी वृत्ती आहे. ते बाहेरचं आता इस्लामपूरची बारामती करू म्हणतात तर इस्लामपूरचं आता आम्ही परवा आमचे एक मित्र गेलेले त्यांनी फोटो काढून आणून दाखवले तर इस्लामपूरचे एस.टी. स्टँड बघितल्यावर आम्हाला वाटत होतं की ते एअरपोर्टवर गेल्यासारखं आहे. इस्लामपूरच्या एस.टी. स्टँडची काय अवस्था आहे? मी एक शेवटचा प्रश्न विचारेन तुम्हाला. या मतदारसंघामध्ये जो हॉटस्पॉट मतदारसंघ आहे महाराष्ट्रातला, इथं तुतारी वाजणार का घड्याळाचे काटे फिरणार? नक्कीच घड्याळाची काटे फिरणार आणि दादा जास्तीत जास्त लीडनं निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. घड्याळाचे काटे फिरणार आणि दादा जास्तीत जास्त लीडनं निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करणार असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. अजून एक दुसरे युवक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय वाटते यावेळी? नक्की घड्याळ वाजणार, घड्याळची टिकटिक वाजणार, घड्याळची टिकटिक वाजणार. हो. पण दुसऱ्या बाजूला तुतारी पण आहे. निशिकांत दादा नक्की आमदार होणार असं वाटतंय. आज मी अभियंता म्हणून या शहरामध्ये काम करतोय. काम करत असताना भरपूर प्रश्न आम्ही या शहरामध्ये बघितले, ते दादांच्या माध्यमातून सुटताना आम्हाला दिसत आहेत. त्यामुळं आम्ही 100% आम्हाला खात्री आहे की निशिकांत दादा यावेळी आमदार होणार आहेत. निशिकांत दादा आमदार हो. दुसऱ्या बाजूला जयंत पाटील साहेब समोर आहेत, मातबर आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? बरोबर आहे, पण आज भाजप असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी आज एकत्र होऊन त्यांनी जी आज विकास कामं केलेली आहेत. आज आम्ही बघतोय आज फील्डवर काम करत असताना आज जो कामगार वर्ग आहे त्यांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातून ह्याच्या आधी कधीही एवढा निधी मिळत नव्हता, निधी असूनसुद्धा मिळत नव्हता. पण आज आम्ही आमच्या कामगारांना बघतोय की ज्यांनी ज्या नोंदण्या केलेल्या आहेत, नोंदण्या पण मोठ्या प्रमाणात ह्या सरकारनं करून घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना शिक्षणासाठी असेल, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, तसेच बाकीच्या इतर ज्या सोयीसुविधा कामगारांना मिळत आहेत त्या ह्या आजीच्या काळात कधीही मिळालेल्या आम्ही बघितलेल्या नाही आहेत आतापर्यंत. आज कामगार वर्ग एवढा खुश आहे. तसंच आज या आमच्या मतदारसंघाचा विचार केला तर कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्लंबर असतील, फिटर असतील, वेल्डर असतील किंवा बांधकाम कामगार असतील, सेंटरिंगवाले असतील, त्यांना एक कौशल्य विकास अंतर्गत प्रत्येक ठिकाणी ट्रेनिंग दिलेलं गेलं आहे. ज्या प्लंबिंगमध्ये चुका होत असतील त्या संदर्भात वेळोवेळी त्यांना बांधकाम कामगाराकडं म्हणजे कल्याणकारी जे मंडळ आहेत त्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं गेलं आहे. आणि त्यामुळं एवढी जे रोजगाराची संधी त्यातून निर्माण झालेली आहे की नक्कीच आम्हाला वाटतं की महायुतीचं सरकार येणारच आहे आणि इथंही त्या माध्यमातून निशिकांतदादा आमदार होतील असं आम्हाला वाटतं. निशिकांतदादा आमदार होतील योजनांच्या माध्यमातून अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी आहे. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य मी बघितलं की महाराष्ट्रातला हॉटस्पॉट असलेला मतदारसंघ आहे, परंतु दोन्ही म्हणजे या ठिकाणी जयंत पाटील साहेब गटाकडून सुद्धा आणि दुसऱ्या बाजूला निशिकांत पाटील साहेबांच्याकडून सुद्धा गटाकडून सुद्धा एकमेकांवर टीका करताना भाषेची मर्यादा सोडलेली नाही आहे. मला हे फार आवडलं इस्लामपूरकरांचं. काय वाटतं? जयंत पाटील साहेब आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला निशिकांत पाटील साहेब आहेत, तुतारी एका बाजूला आहे, घड्याळ दुसऱ्या बाजूला आहे. काय वाटते? मैदानात दोन पैलवान असणारच की, त्याला काय कुठला पैलवान बाजी मारणार? बाजी मारणार तुतारी पैलवान बाजी मारणार असं वाटतं. काय कारण म्हणजे 35-40 वर्ष झाले आता आम्ही बघतोय आमची केस पांढरी झाली. ओके. मग साहेबांचं काम आहे, विकास आहे, सगळीकडे त्यांचं सगळ्या समाजावर लक्ष आहे. कुणाचं काय आहे कुणाचं काय नाही ती जातीनं लक्ष घालतात तिथं. त्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, जिव्हाळा आहे आणि पहिल्यापासून आम्ही त्यांना मतदान करत आलो आहे. काम असल्यामुळं त्यांची कामं आहेत, विकास कामं आहेत. मला सांगा, अजित पवार गट हे शरद पवार गटापासून म्हणजे शरद पवारांपासून फुटून बाजूला गेले, घड्याळ त्यांच्या हातामध्ये आलं, पवार साहेबांनी हातामध्ये तुतारी घेतली, याचा परिणाम इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होईल का? नाही, परिणाम काय आता माणसांनी सगळ्यांनी माहितीच आहे ना, घड्याळ चोरीला गेले म्हणून. घड्याळ शरद पवारांचं चोरीला गेले म्हणून माहीत आहे. त्यामुळं माणसं काही एवढी आता भोळी राहिलेलं नाही, सगळ्यांना माहीत आहे. इथं तसं प्रचार पण जोरात चालू आहे तुतारीचा. सगळ्यांना घरात जाऊन तिथं समजावून सांगायला लागल्यात माणसं. म्हणलं ती तुतारी वाजणार जोरात. एका बाजूला जयंत पाटील साहेब आहेत, त्यांची कामं चांगली आहेत, प्रतिक्रियाही तुमच्या चांगल्या आहेत. दुसऱ्या बाजूला निशिकांत दादा आहेत, त्यांनी पण आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून काम केलं असा दावा कार्यकर्त्यांचा आहे. लोकांच्यामधून काही प्रतिक्रिया आल्या, आम्हाला मोफत उपचार मिळाले निशिकांत दादांच्या प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? नाही, ते पण काम चांगलं करतात, त्याच्याबद्दल काही बोलणं नाही आमचं.
ओके या तुम्ही या पण ते बॅच काढा तू लावलेला. नमस्कार, मी राहुल सडोलीकर. मी सध्या इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यातली सगळ्यात मोठी लढत, असं वर्णन ज्या लढतीचं करता येईल अशी लढत आहे. मोठा मतदारसंघ आहे, चर्चेतला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एका बाजूला जयंत पाटील हातामध्ये तुतारी घेऊन सज्ज आहेत, तर दुसऱ्या बाजूला निशिकांतदादा भोसले पाटील यांनी हातामध्ये घड्याळ बांधलेलं आहे. काय वारा आहे, कुणाचं वारा आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, लोकांना त्यांचा भविष्यातला भावी आमदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं आहे हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. या मतदारसंघामध्ये सध्या मी स्टँड रोडवरती आहे, इस्लामपूर शहरामध्ये लिपारे कॉर्नर याला म्हणतात, त्या परिसरामध्ये मी आहे. इथं ग्रामस्थ आहेत, आपण नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. काका नमस्कार. नमस्कार. आपण इतक्या वर्षाचं राजकारण बघितलं असेल, आपण ज्येष्ठ दिसता, खूप राजकारण आपण बघितले, राजकारणातले चढ उतार बघितलेले आहेत, राजकीय पावसाळे आपण बघितलेले आहेत असं म्हणूया. काय वाटते तुम्हाला या मतदारसंघामध्ये कुणाचा प्रभाव दिसेल? त्यामध्ये महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांचा प्रभाव आहे. महायुतीचाच टोटल प्रभाव आहे. महायुतीचा प्रभाव आहे असं वाटतं. काय कारण दुसऱ्या बाजूला जयंत पाटील हे मातब्बर उमेदवार आहेत. मातब्बर उमेदवार आहेत, परंतु गेली 2.5 वर्ष आणि त्याच्या अगोदरची 5 वर्ष महायुतीच्या सरकारनं जे लोकोपयोगी कामं केली त्या कामाचा इफेक्ट अधिक निशिकांतदादांचा संपर्क. निशिकांतदादांनी गेल्या 6-7 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये जे आपल्या कामाचा ठसा उठवला त्याचा परिणाम म्हणून आत्ताची लढत हे अगदी ही झालेली आहे आणि त्यामुळे निशिकांतदादा जिंकतील. मला सांगा, निशिकांतदादांचे प्लस पॉईंट काय आहे? तुम्ही म्हणता की ते जिंकण्याची शक्यता जास्त आहे. काय फॅक्टर आहेत त्यांच्या जिंकण्याची? निशिकांतदादांचा लोकसंपर्क जो आहे तो, काम करण्याची पद्धत आणि इझिली अवेलेबिलिटी. निशिकांतदादांना मतदारसंघातला कुठलाही नागरिक सहजपणे ते त्यांना उपलब्ध होऊ शकतात. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. संपर्क हा निशिकांतदादांच्या सारखा म्हणजे अपोजिट जे उमेदवार आहेत ते त्यांचा होऊच शकत नाही. त्यांच्यापर्यंत जाताना वाटेत अडथळे आहेत. निशिकांतदादांच्या बाबतीत असं नाही. निशिकांतदादा इझिली रात्री 12ला जरी निशिकांतदादांना भेटायचं म्हटलं तर कुठलाही नागरिक जाऊन भेटू शकतो. तुम्हाला असं म्हणायचं की जयंत पाटील साहेब हे सहजपणे अवेलेबल नाहीत होत? त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे जे मधले अडथळे आहेत ते पार केल्याशिवाय. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे एक सिस्टीम आहे. जर इस्लामपूरचा माणूस त्यांना भेटायला येणार असेल, काही कामानिमित्त येणार असेल, तर इस्लामपुरातला ठराविक त्या वार्डमधला त्यांचा जो कार्यकर्ता असेल त्याला घेतल्याशिवाय त्याच्याकडे काम होत नाही. ही त्यांची सिस्टीम आहे. अशी अवस्था निशिकांतदादांच्याकडे नाही. निशिकांतदादांच्याकडे कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा कुणी जाऊन भेटू शकतो, आपलं काम सांगू शकतो. मला सांगा, राज्यामध्ये जो संघर्ष झाला आपण सगळ्यांनी बघितला, महाराष्ट्रानं बघितला, अजितदादा विरुद्ध शरदचंद्र पवार असा संघर्ष रंगला, घड्याळ आणि तुतारी वेगळे झाले. त्याच संघर्षाची परिणिती या मतदारसंघामध्ये आहे, प्रतिबिंब उमटलेलं आहे. एका बाजूला तुतारी आहे, दुसऱ्या बाजूला घड्याळ आहे. त्या घटनेचा किंवा त्या ऐतिहासिक लढ्याचा आपण म्हणू, कारण तो ऐतिहासिकच लढा होता अजित पवार विरुद्ध शरदचंद्र पवार साहेब, त्याचा परिणाम या मतदारसंघामध्ये दिसणार आहे का? 100% दिसणार ना. त्याचा परिणाम 100% दिसणार. पण नुसता राष्ट्रवादी फुटली म्हणून इथं म्हणजे हे होतं असं नव्हे. तर महायुतीनं जे गेल्या 2.5 वर्षामध्ये काम केले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जे निर्णय घेतले, समाजाच्या उपयोगाचे निर्णय घेतले, लाडकी बहीण असेल, वीज बिलाचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, तसंच नरेंद्र मोदींनी सुद्धा जो साखर उद्योगासाठी हे घेतले निर्णय घेतले काही, आणि साखरेचा तुमचा भावसुद्धा ही करून दिला, फिक्स करून दिला. ह्याच्या आधी कुठल्याही सरकारनं साखरेचा भाव फिक्स केला नव्हता. त्यामुळं कारखानदार देतील तोच दर. मार्केटला 32 रुपये किलोनं जर साखर असेल तर कारखान्याचा टेंडर 16 रुपये किलोनं होत होतं. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटनं साखरेच्या भावाबाबत जो निर्णय घेतला की बाबा साखरेचा भाव मिनिमम भाव 32 रुपये असेल, 30 रुपये असेल, त्यामुळं त्याच्यावरती कारखान्याला जर पैसे मिळाले तरच ते करणार ना, देणार ना शेतकऱ्याला. शेतकऱ्याला आता फिक्स 3,000 रुपयाच्या वर म्हणजे 3500 रुपयाच्या आसपास दर 100% मिळणार. तुम्हाला असं म्हणायचं की मोदी सरकारचं साखर उद्योगाबाबतचं धोरण चांगलं आहे? हां, साखर उद्योगाबाबतचं धोरण जर मोदी सरकारनं हे निर्णय घेतले नसते, साखरेचे जर भाव तुम्हाला बांधून दिले नसते, ह्या ठराविक रकमेच्या खाली साखर तुम्हाला विकताच येणार नाही असा जर निर्णय केला नसता तर साखरेचे काय होत होतं, साखर कारखानदारांचे बगल बच्चेच ते साखरेचे टेंडर घेत होते आणि ते मार्केटला येत होते. त्याचा इफेक्ट व्हायचा
की साखरेचा दर जर कमी मिळाला, मार्केटला जर असायचा तुमचा 32 रुपये 35 रुपये, पण कारखान्याची साखरेची टेंडर हे 16 रुपये 17 रुपये 18 रुपये जात होते. आता तसं होत नाही. आता तुम्हाला 30 रुपये 35 रुपये जो काही दर सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवला असेल त्याच्या खाली येत नाही. नक्कीच साखर उद्योगावर केंद्र सरकारनं चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत साखर उद्योगासाठी, आणि त्याच्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याला चांगला त्याचा भाव मिळणार असं म्हणत आहे. मी पुढे जाईन. या ठिकाणी अजून एक या ठिकाणी नागरिक आहेत इस्लामपूर शहर. आपण इस्लामपूरच्या बरं, मला सांगा, तुमचा इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा मतदारसंघ आहे. त्याचं कारण इथं बराच काळ जवळपास 35 वर्ष जयंत पाटील साहेबांचं प्राबल्य आहे. मंत्रिपदं त्यांना महत्त्वाची मिळाली आहेत. कॅबिनेट मिनिस्टर ते महाराष्ट्र सरकारमध्ये होते. काय वाटते? दुसऱ्या बाजूला निशिकांतदादा भोसले पाटील आहेत. त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून केलेल्या कामाची चर्चासुद्धा या मतदारसंघामध्ये आहे. काय वाटते तुम्हाला नागरिक म्हणून? दादांनी आज आत्तापर्यंत की हॉस्पिटलच्या मार्फत बरीच ऑपरेशन वगैरे म्हणा, लोकांचे योजना वगैरे लोकांच्या खाली आणून ती कामं आत्तापर्यंत त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी ही केलेलं आहेत. तर साधी एक गोष्ट तुम्हाला सांगायला झाली, कोरोनाच्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की प्रत्येक कारखान्यांनी कोरोना सेंटर उभा करा म्हणून सांगितले होते. पण इथं साहेबांचे 4 कारखाने असून सगळं साहेबांनी एकही कोरोना सेंटर उभा केलं नाही. आम्हाला हे विचारायचं, तुम्ही हे का करू शकला नाही? आम्ही या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सामान्य नागरिक स्वतः आम्ही बाहेर रोडवर फिरत होतो सगळ्यांची सेवा करण्यासाठी. यांचा एकही माणूस त्या काळात बाहेर फिरत नव्हता. बाहेर फिरत राहू दे, साधे तिने एक हे पण आणलं नाही, तिने काय म्हणतात ते कोरोना सेंटर पण उभा केलं नाही या तालुक्यामध्ये. अशी अवस्था होती. आज कोविडच्या काळात जयंत पाटील साहेबांच्याकडनं काम झालेलं नाही असं म्हणायचं तुम्हाला? काय काम झाले? रतन टाटा साहेबांच्या मार्फत जे पैसे आले होते त्याच्यामार्फतच ते सरकार दवाखान्यात त्यांनी सेंटर उभा केलं होतं. वैयक्तिक तिने असं काहीच काम केलेलं नाही कोरोनाच्या काळामध्ये. कुठल्याही तुम्ही नागरिकाला विचारा. पण निशिकांतदादांनी काय काम केले कोरोनाच्या काळात? निशिकांतदादांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये रुग्ण भरती वगैरे म्हणा, ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता म्हणा, दवाखान्यामध्ये बेडची सोय म्हणा, बऱ्यापैकी अशी त्यावेळी कामं केलेली आहेत त्यांनी त्याच्यामध्ये. मला सांगा, मी थेटच प्रश्न तुम्हाला विचारतो, या मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार का घड्याळाचे काटे चालणार? घड्याळ काटे चालणार. आम्ही कट्टर BJPची माणसं आहे, पण आमच्या पक्षाचं माहितीचे ह्याच्यामुळं आम्ही BJPचंच हे करणार. अजित पवार गटाच्या तुम्ही उमेदवाराबरोबर आहात आम्ही. आणि काय आले ह्याच्यामध्ये की शासनाच्या ज्या योजना आल्या त्या तळागाळापर्यंत पोचलेल्या आहेत. आणि ह्या दिवाळी जी सामान्य लोकांची दिवाळी झाली, आज ही महायुतीनं जी लाडकी बहीण योजना आणली होती त्या योजनेत जे पैसे लोकांच्यापर्यंत आले त्यामुळे आज दिवाळी होऊ शकल्या. आज इकडं शेतकऱ्यांच्याकडे जर पैसा आला तर शेतकरी मार्केटला उतरणार होता खाली. शेतकऱ्यांच्याकडे पैसा आला नाही त्यामुळे शेतकरी बाहेर मार्केटला जास्त फिरलाच नाही. पण ह्या योजनेमुळं लोक यावेळी तारलेले गेले. अर्थव्यवस्थेला चालना मिळाली याच्यामुळं. लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी यांनी उल्लेख केलेला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्याची दिवाळी चांगली झाली, सामान्यांची दिवाळी चांगली झाली, आणि म्हणून आम्ही महायुतीच्या बाजूने आहोत असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी अजून एक युवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. आपण युवक आहात. हा मतदारसंघ जो आहे इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघ राज्यातला चर्चेचा मतदारसंघ आहे. लोक याच्याबद्दल चर्चा करतात. जयंत पाटील साहेब इकडं आहेत, दुसऱ्या बाजूला निशिकांतदादा भोसले पाटील साहेब आहेत. काय वाटते? हा सहकाराचा पट्टा आहे, कारखानदारीचा पट्टा आहे. लोकांची मतं ही अत्यंत महत्त्वाची असतात. आणि हा मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. काय वाटते? शक्यतो आता एक आमदार म्हणलं तर आमदारानं तळागाळात पोचून काम केलं पाहिजे. ते आमचे निशिकांतदादा पहिल्यापासून काम करतात. मागल्या टर्मपासून परत मध्ये कोविडच्या सेंटरवर यांनी सांगितलं ते पण काम करत आल्यात. परत नगरसेवक असून दे किंवा खालचे जे कार्यकर्ते असून दे त्यांच्यापर्यंत त्यांचा संपर्क आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना जोडून चालणारे एक नेते आहेत आमचे. ते त्यांना धरून चालणारे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला घेऊन जाणारा एक नेता असतो, ते निशिकांतदादा आहेत. जसे आता जे करंटचे आमदार आहेत ते काय करतात, आमदारकी आली की इस्लामपूर आठवत त्यांना. जयंत पाटील साहेबांना इस्लामपूर निवडणुकीच्या वेळेस आठवतात? 100%. इतर वेळी इस्लामपुरात फक्त त्यांचे कार्यकर्ते काय झालं, हे झालं, ते झालं, तेवढेच कार्यक्रम हे ते. थोडक्यात फक्त आमदारकी आली की त्यांना मतदारसंघ. पण मला सांगा, आता शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार यांच्यामध्ये जो काही संघर्ष झाला आपण बघितला तो, अगदी चिन्ह बदलण्यापर्यंत. आणि शरदचंद्र पवार साहेबांनी नवीन चिन्ह हातामध्ये घेतले, तुतारे हातामध्ये घेतले. घड्याळ विरुद्ध तुतारे असा संघर्ष रंगला महाराष्ट्र राज्यामध्ये. तो या मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. थेटपणेचा ती लढत आहे, घड्याळ विरुद्ध तुतारी. काय वाटते या मतदारसंघामध्ये
तुतारी वाजणार आहे की घड्याळाचे काटे फिरणार आहेत? 100% वेळ बदलली आता. वेळ बदललेली आहे. वेळ बदलल्या. वाजणार काय नाही आता, फक्त वेळ दाखवणार माणसं सगळी. मतदान फिरले सगळीकडे. म्हणजे घड्याळाचे काटे फिरणार असं वाटतं? 100% फिरले. 100% फिरले. वारं फिरलेलं आहे, वेळ बदललेली आहे असं या ठिकाणचा युवक सांगतो. युवकांचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांना एक मत व्यक्त केलेलं आहे.